हाडाची काढ केली घामाला दाम मिळेना, कापूस विक्रीतून खर्चही निघेना, उत्पादनातही झाली घट, बाजारात दर कोसळल्याने अडचणीत भर। नेमकी सविस्तर माहिती काय आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाचे नुकसान झाले आहे। यामुळे उत्पादनात घट झाली, दुसरीकडे बाजारातही नुकसान झाले आहे। त्यामुळे कापसाच्या दरात घट झाल्याने बळीराजाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे। विशेष म्हणजे उरला कापूस वेचणीसाठी मजूर जास्तीचे पैसे मागत असून एकामागे एक संकटाची मालिका सुरू असल्याने बळीराजा रळकुंडीला आल्याचे जिल्ह्यात चित्र दिसत आहे। मोठी मेहनत करून घाम गाडून पिकवलेल्या कापसाला भाव मिळत नसल्याने सरकार जणू शेतकऱ्यांची थट्टाच करीत आहे। पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे। कापसाची गेल्या काही दिवसांपासून भाववाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे। खर्च अधिक आणि भाव कमी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असून याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। सन 2021च्या एप्रिल-मे महिन्यात कापसाचे भाव 15,000 रुपयांपर्यंत गेले होते। अडीच वर्षात भाव निम्म्यावर आला आहे। 2022 मध्ये कापसाला 10 ते 12 हजाराचा भाव मिळाला होता। त्यामुळे यावर्षी कापसाचा पेराही वाढला आहे। मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेतील घडामोडींमुळे कापसाच्या दरात 3 ते 3.5 हजारांची घट झाली। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे। यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे। त्यामुळे कापसाला प्रति क्विंटल 10 ते 12 हजारांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता होती। उत्पादन घटले असतानाही भाववाढ झाली नाही। यातही कापसासाठी लागणारा खर्च व सध्या मिळणारा 7 हजारांचा भाव या दोन्ही बाबी पाहता शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नाही। कापसाला कमीत कमी 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळावा अशी मागणी आहे। चांगल्या प्रतीच्या कापसाचा हमी भाव CCI 7,000 ते 20 रुपये देत असून पैठण येथील खुल्या बाजारात कापसाला सध्या 6,700 ते 6,800 रुपये दरम्यान भाव मिळत आहे। अर्थात हमी भावापेक्षा केवळ 200 रुपये कमी मिळत आहे। हा भाव उत्पादन खर्चाला परवडण्याजोगा नाहीये। गुणवत्तेने त्यापेक्षा कमी असणाऱ्या कापसाला आणखी कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यात दराबाबत संभ्रम निर्माण होत आहे। गेल्या वर्षी प्रति क्विंटल 10,000 रुपयांपर्यंत मजल मारणाऱ्या कापसाच्या भावात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच मोठी घसरण पाहायला मिळत आहे। कापसाची खरेदी सध्या सुरू झाली असून बाजारभाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। सध्या स्थितीत थोड्याफार प्रमाणात कापसाची व्यापाऱ्यांकडे आवक सुरू झाली आहे। तर अशा प्रकारे ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। पांढरे सोने समजले जाणारे कापूस सध्या शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे। यापुढे अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी, शेती संदर्भात बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे मिळेल। तर मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघूयात, भेटूया नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।